आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नांदगावकरजी, तुम्ही विधान भवनात दाखल झालेले आहेत, मात्र त्यापूर्वी राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्यातली जी गंगाजल आहे त्या संदर्भात केलेलं वक्तव्य होतं, त्याच्यावरून सत्ताधारी असतील विरोधक असतील राज ठाकरे स्पष्ट बोलतात. ते मी त्यांचे आजोबाई बोलायचे, काकाही बोलायचे, तेही बोलतात. त्याच्यामुळे त्यांना कुठल्या हिंदूचा किंवा गंगा मायाचा अपमान करण्याचा विषय नव्हता. पण त्यांना वाटतं की अंधश्रद्धा आपण किती पाळावी ही त्यांची भावना होती. वैज्ञानिक बाब लक्षात घेऊन सत्ताधारी असेल विरोधक असेल त्या आमदारांनी सुद्धा त्या राज ठाकरेंच्या वक्तव्याचं एकीकडे समर्थन केलं. ते मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये जे त्यांना त्यांच्या मनाला जे पटलं ते त्यांनी भावना बोललेली आहे. आपण आता परत केव्हा ते भेटतील किंवा त्याचं 30 तारखेला गुढीपाडव्याच्या सभेत करायची त्या विषयावरती भाषा करू शकतो. एक वेगळा प्रश्न आहे, तुम्ही माजी आमदार अर्थसंकल्प सादर होत आहे, काय वाटतंय अर्थसंकल्प? मला वाटतं नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प दादा आज मांडतील, राज्य सरकार मांडतील अशी माझी भावना आहे. अर्थसंकल्प आल्यावर त्याच्यावर निश्चितपणे आमची लाडक्या बहिणीवरती आपली भूमिका आहे. ते मला असं वाटतं की कसं आहे, लाडक्या बहिणींना जे सरकारने प्रोव्हिजन केले ती प्रोव्हिजन झालीच पाहिजे. पण त्यासाठी विकास कामं कुठली ठप्प होता कामा नये. आणि मग जर लाडक्या बहिणींना आपण पेमेंट देतो तर सेंट्रल गव्हर्नमेंट कडून जर पेमेंट आपल्याला आर्थिक प्रमाणात आला तर मुंबईची आणि राज्याचा पण विकास चांगला होईल. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.